नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर बनेल, शाश्वत विकास परिषदेच्या प्रसंगी नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरीसह जिल्ह्यात जलजागृती सप्ताहानिमित्त अनेक ठिकाणी करण्यात आलं जलदौडचं आयोजन. आणि क्षत्रिय मराठा मंडळ, आम्ही शिवभक्त आणि मनसेतर्फे रत्नागिरी इथं तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यात आली, उत्साहानं साजरी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 84829484439. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर बनेल असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. प्रेझेंटेशन या ठिकाणी झाली, त्याच्यातलं एकाच दुसरं जर सोडलं म्हणजे स्विमिंग पूलचं, त्याच्यानंतर नवीन प्रशासकीय इमारतीचं जर सोडलं तर सगळ्या कामांना प्रशासकीय मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. सगळ्या कामाची टेंडर देखील झालेली आहे. एवढ्यासाठीच सांगितलं नाही तर उद्या काही माझे हितचिंतक हे म्हणणारच आहेत की काल सगळ्यांना बोलवलं आणि व्हिडिओ लावून दाखवले म्हणून. त्याच्यामुळे सगळ्या कामांची मंजुरी मिळालेली आहे. 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की रत्नागिरी शहर हे महाराष्ट्रातलं एक सुंदर शहर असेल आणि हे शहर बघण्यासाठी आणि इथे राहण्यासाठी हजारो लाखो पर्यटक रत्नागिरीमध्ये येतील, त्याची मुहूर्तमेढ आपण रोवलेली आहे. आणि ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्हावं यासाठीच आजचा आपण हा कार्यक्रम ठेवलेला होता. मला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली पाहिजे की ह्या सगळ्या निधी वितरणासाठी महाराष्ट्र शासनामध्ये जे मला सहकार्य मिळालं ते महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याच विभागाचा हा सगळा निधी आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय की याचा उल्लेख या ठिकाणी झाला की 2 वर्षामध्ये करोना नक्की आला, करोनाच्या प्रत्येक लाटेवर आपण मात केली, परंतु या करोनाच्या कालावधीमध्ये 850 कोटी रुपये रत्नागिरी मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो, हे देखील मला इथे प्रामुख्याने सांगितलं पाहिजे. रत्नागिरीचा शाश्वत विकास या विशेष कार्यक्रमाचं वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं होतं.
त्याचा शुभारंभ नामदार उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आला. रत्नागिरीचा शाश्वत विकास याबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. त्यामध्ये झालेली विकास कामं, सुरू असलेली आणि पुढे होणारी कामं यांची एक झलक दाखवण्यात आली. रत्नागिरी येथील वि.दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमासाठी विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तारांगणाच्या आर्ट गॅलरीमध्ये रत्नागिरीतील विहंगम पर्यटन स्थळांची माहिती तर मिळणार आहेच, शिवाय इथल्या थोर व्यक्तींच्या कार्याचा आढावाही आपल्याला घेता येईल. या डोम थिएटरमध्ये एकाच वेळी 62 व्यक्ती बसू शकणार आहेत. अत्याधुनिक 3D यंत्रणेच्या माध्यमातून तुम्हाला अवकाशाची आणि ग्रहताऱ्यांची सैर घडणार आहे. या डोममध्ये कोणत्याही ठिकाणचं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लाईव्ह पाहण्याची सुविधा असणार आहे. कोकणातील या पहिल्या तारांगणाच्या साहाय्यानं नागरिकांना आणि पर्यटकांना खगोल विश्वाची सफर घडणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या या 3D तारांगणासाठी अमेरिकेतून उपकरणं मागवली गेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक आकाराचं जलतरण तलाव रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात साकारलं जाणार आहे. रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून 15 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून हे जलतरण तलाव बांधलं जाणार आहे. या तलावाची लांबी 50 मीटर राहणार आहे, तर रुंदी 25 मीटर असेल. रत्नागिरी नगर परिषदेनं या तलावाचा सविस्तर आराखडा आणि अंदाजपत्रक तयार केलं आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जलजागृती सप्ताहानिमित्त रत्नागिरी पाटबंधारे मंडळ आणि अधीनस्थ विभागीय कार्यालयामार्फत सिंचन भवन कुवारबाव ते मारुती मंदिर पर्यंत जलजागृतीसाठी जलदौडचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्या जलनीतीचा एकच ध्यास, पाणी बचत भूजल विकास. आता राबवू जलनीती,
आता राबू जलनीती नको दुष्काळाची भीती. आता राबू जलनीती नको दुष्काळाची भीती. मर्यादित साधन पाण्याचे महत्व कळावे सूक्ष्म सिंचनाचे. मर्यादित साधन पाण्याचे महत्व कळावे सूक्ष्म सिंचनाचे. दुष्काळाची संभवित आपत्ती काळजीने वापरावी जलसंपत्ती. अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील आदींच्या उपस्थितीत जलदौडचा शुभारंभ करण्यात आला. आज करा काज करा पाणी बचतीचा ध्यास धरा. आज करा काज करा पाणी बचतीचा ध्यास धरा. थोडे सहकार्य थोडे नियोजन. थोडे सहकार्य थोडे नियोजन पाणी फुलवी आपले जीवन. थोडे सहकार्य थोडे नियोजन पाणी फुलवी आपले जीवन. मारुती मंदिर इथं आयोजित समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी BN पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आलं. पाणी हेच जीवन या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं. नमस्कार मंडळी, राम 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 राम. जलसप्ताह 16 मार्च ते 22 मार्च व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जलसंपदा विभाग रत्नागिरी महाराष्ट्र शासन सहर्ष व सविनय सादर करीत आहोत एक पथनाट्य ज्याचं नाव आहे पाणी हे जीवन. ज्याचं नाव आहे पाणी हे जीवन. ज्याचं नाव आहे पाणी हे जीवन. बोल 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 बजरंगबली की जय. रे गणपती राया तुझ्या पडतो रे पाया. रे गणपती राया तुझ्या पडतो रे पाया. यश दे आम्हाला. रे गणपती राया तुझ्या पडतो रे पाया. यश दे आम्हाला. तुझ्या कृपेने गौरी सणाला तुझ्या कृपेने गौरी सणाला. महाराज लवकर या हो महाराज. चित्रगुप्त आलो आलो आलो. हो महाराज कुठे जाताय? तुम्हाला माहिती आहे आज कुठे जायचं ते? कुठे जायचंय? बबन गावकरला उचलायचं आहे. बबन गावकर हा तो खालच्या अंगाचा वरच्या अंगाचा डावीकडून उजवीकडे तिसरं करतो. हा त्याचे दिवस भरले जातात. उचलायचं आहे. त्याचं 7-12 नाव कमी करायचंय ना. होय होय. चला मग पण जायचं कसं? महाराज तुमचा रेडा आहे ना. रेडा दमलाय हो, नाईट शिफ्ट करतो ना. दरम्यान जागतिक जलदिनाचं औचित्य साधून खेड सायकलिंग क्लब, रोटरी क्लब आणि खेड नगरपंचायतीच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. खेड येथील KTVचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी दिलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमात सचिन करवा, बिपिन पाटणे, डॉक्टर अनिल जोशी, मंदार संसारे, अमित लड्ढा, विनायक वैद्य आदी खेडवासीय सहभागी झाले होते. भूजलाची उपलब्धता टिकावी यासाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दल अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं. जागतिक पाणी दिवस 22 मार्च जो असतो तो जगभरात युनायटेड नेशन्सतर्फे साजरा केला जातो आणि त्याचा उद्देश पाण्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं
कारण आपल्या पृथ्वीवरती जे पाणी उपलब्ध आहे त्यातलं 70% पाणी हे खारं पाणी आहे आणि जे बाकीचं जे पाणी आहे ते फारच थोडं पाणी आपल्याला उपलब्ध असतं, कारण काही बर्फाच्या स्वरूपात अवेलेबल आहे. तर सगळ्या लोकसंख्येला पाण्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने त्या पाण्याचा जे स्रोत आहेत त्याचं संवर्धन कसं करावं याबद्दलचा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि सुदैवाने आपण खेड शहर नशिबान आहोत की आपल्याला 3-4 ठिकाणी चांगले पाण्याचे स्रोत आहेत आणि आपल्याकडचे विकासात पण यावरती जागरूक आहेत की ते जेव्हा विकास करतात तेव्हा ज्या विहिरी वगैरे आहेत त्या ठेवतात सांभाळून. हा चांगला अवेअरनेस एक प्रकारचा. तर ज्या वॉटर बॉडीज आहेत, तलाव म्हणा, विहिरी म्हणा, त्यांचं संवर्धन करणं आवश्यक आहे. कारण 40% पाणी हे जमिनीत आहे आपल्याकडे आणि ते पाणी आपल्या पुढच्या पिढ्यांना उपलब्ध व्हावं. जसं आपण आपल्या इथे आपण आता जगतोय आनंदाने, पाण्याचा भरपूर वापर करू शकतोय, तसं आपल्या पुढच्या पिढ्यांना पण तो वापर करायला मिळावा यासाठी पाण्याचं संवर्धन करावं, त्याच्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी आजचा ही रॅली होती. जागतिक पाणी दिनानिमित्त आज खेड नगरपालिका, KCC सायकल क्लब खेड व रोटरी क्लब आयोजित भव्य अशी सायकल रॅली काढून पाणी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली होती. यावेळेला 50पेक्षा जास्त सायकल स्वारांनी खेड शहरातून रॅली काढून याची जनजागृती केली. क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीनं रत्नागिरी इथं तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य शोभायात्रा काढून उत्साहानं साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातील जयस्तंभापासून निघालेल्या क्षत्रिय मराठा मंडळाच्या भव्य शोभायात्रेचा शुभारंभ दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हास घोसाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. दरम्यान आम्ही फक्त शिवभक्त ग्रुपच्या वतीनं रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.
दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहानं आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर बनेल, शाश्वत विकास परिषदेच्या प्रसंगी नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरीसह जिल्ह्यात जलजागृती सप्ताहानिमित्त अनेक ठिकाणी करण्यात आलं जलदौडचं आयोजन. आणि क्षत्रिय मराठा मंडळ, आम्ही शिवभक्त आणि मनसेतर्फे रत्नागिरी इथं तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यात आली, उत्साहानं साजरी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.